व्हिडिओमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड मधल्या चॅप्टरमध्ये आपण अल्डिहाइड आणि केटोनच्या जे काही प्रिपरेशन मेथड्स आहेत हे आपण डिटेल्समध्ये डिस्कस केलेले आहेत. नाउ लेट्स सी द MCQs ऑन दॅट पार्ट. आता आपण त्या पार्टवरती असणारे काही MCQs या ठिकाणी पाहणार आहोत. सो सी फर्स्ट वन बाय वन. In MCQs, 3 types questions are asking. First one is the classical, critical and the competitive. MCQ घेत असताना जे काही 15 MCQ आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याच्यामध्ये काही क्लासिकल असतील जे की पहिल्या ह्या फॉर्ममध्ये आहेत ते. दुसऱ्या टाईपमध्ये आपण क्रिटिकल घेणार आहोत आणि जो काही शेवटचा फॉर्म आहे तिसरा टाईप म्हणजे त्याच्यामध्ये आपण कॉम्पिटेटिव्ह असे काही क्वेश्चन्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सो लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. The formation of aldehyde from alkyl cyanide is related to the name. Alkyl cyanide पासून काय तयार करायचं आहे? अल्डिहाइड तयार करायचं आणि हे कशाशी रिलेटेड आहे खालीलपैकी असे विचारले. ऑप्शन नंबर ए आहे स्टीफन्स रिॲक्शन. ऑप्शन नंबर बी आहे रोझनमंड रिॲक्शन. ऑप्शन नंबर सी आहे वुड्स रिॲक्शन आणि ऑप्शन नंबर डी आहे HBZ रिॲक्शन्स. आता एक एक ऑप्शन पाहूया आपण. स्टीफन रिॲक्शन. स्टीफन रिॲक्शन म्हणजे काय पाहिलं आपण? अल्किल नायट्राइल्स ऑन रिडक्शन बाय यूजिंग स्टॅनस क्लोराइड अँड द हायड्रोक्लोरिक ॲसिड विच ऑन टू प्रोड्यूस इमाइन हायड्रोक्लोराइड विच ऑन ॲसिड हायड्रॉलिसिस इट गिव्स अल्डिहाइड. म्हणजे अल्किल सायनाइडचं आपण रिडक्शन केलं बाय युजिंग स्टॅनस क्लोराइड, त्याच्यापासून इमाइन हायड्रोक्लोराइड हा आपल्याला मिळाला आणि इमाइन हायड्रोक्लोराइडचं काय केलं आपण? ॲसिड हायड्रॉलिसिस केलं की आपल्याला काय मिळतं या ठिकाणी? अल्डिहाइड मिळतं. हे म्हणजे काय? स्टीफन रिॲक्शन. 2 नंबरचा ऑप्शन आहे रोझनमंड रिडक्शन रिॲक्शन की ज्याच्यामध्ये आपण ॲसिटिल क्लोराइड वापरलं ज्याचं आपण हायड्रोजनेशन केलं बाय युजिंग पॅलेडियम ॲज अ कॅटॅलिसिस विच पॉइझन विथ बेरियम सल्फेट. ही रिॲक्शन काय झाली तुमची? रोझनमंड रिडक्शन रिॲक्शन झाली. वुड्स रिॲक्शन म्हणजे अल्किल हॅलाइड सोबत करतो आणि HBZ म्हणजे अल्फा कार्बॉक्सिलिक ॲसिड बरोबर. मग आता याच्यापैकी कोणतं रिलेटेड ऑप्शन असेल आपला? आपण स्टीफन रिॲक्शनमध्ये अल्किल सायनाइड वापरले म्हणजे ऑप्शन नंबर ए हा काय आहे तुमचा? करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 25 आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 25चा ऑप्शन आहे ए स्टीफन रिॲक्शन. इन दॅट रिॲक्शन अल्किल सायनाइड इज कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड गिव्स अ केटोन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. खालीलपैकी कोणतं असं कंपाउंड आहे की जे केटोन बरोबर जे केटोन देईल कशाबरोबर रिॲक्ट होऊन? ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिॲक्ट होईल. आता खाली पहा. फॉर्माल्डिहाइड रिॲक्ट झाला ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर तर आपल्याला केटोन मिळेल का? नाही. इथिल अल्कोहोल त्याच्यापासून पण नाही. मिथिल सायनाइड आणि आपण आता ही मेथड पाहिली आहे प्रिपरेशन ऑफ केटोन फ्रॉम ॲसिटिल क्लोराइड. इन दॅट रिॲक्शन CH3 double bond OCl. This one is the acetyl chloride react with dialkyl cadmium and this dialkyl cadmium when react कसा तयार होतो? When cadmium chloride react with RMgX. RMgX म्हणजे ग्रिग्नार्ड reagent. RMgX plus cadmium chloride to form R2CD. This one is the dialkyl cadmium chloride to form CH3 double bond O CH3. This one is the acetone. म्हणजे आपल्याला हे डायल्किल कॅडमियम क्लोराइड वापरून कोणाबरोबर वापरलं? ॲसिटिल क्लोराइड बरोबर. म्हणजे याच्यापैकी ऑप्शन आहे तुमचा मिथिल सायनाइड. हे कशामध्ये पाहिली आपण? ॲसिटिल क्लोराइडमध्ये पाहिली. त्यानंतर नायट्राइल्समध्ये आपण रिॲक्शन पाहतो. कुठली? नायट्राइल्समध्ये. नायट्राइल्समध्ये रिडक्शन करत असताना आपण इथेन नायट्राइल or the simply nitrile react with RMgX like Grignard reagent. It attached to the carbon and carbon. This carbon part attached to the nitrogen. So here R C R double bond N
AgX. Which on acid hydrolysis? It forms the ketones. Means alkyl cyanide or the methyl cyanide is the correct option for question number 26. Option number आहे त्यासाठी C. काय आहे ऑप्शन नंबर C आहे. पुढे the oxidation of toluene to benzaldehyde by chromyl chloride is called dash dash. ऑक्सिडेशन करायचं कशाचं? टोल्यूनचं. ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून टू बेन्झाल्डिहाइड. दिस रिएक्शन इज नोन ॲज डॅश डॅश. ऑप्शन काय आहेत पहा? कॅनिझारोज रिएक्शन, वुड्स रिएक्शन, इटार्ड रिएक्शन, रिमर टायमन रिएक्शन. कॅनिझारोज रिएक्शन म्हणजे अल्फा हायड्रोजन असणारे अल्डिहाइड एकमेकांमध्ये ॲड झाले की त्याच्यापासून अनसॅच्युरेटेड प्रोडक्ट मिळतो. मग याच्यामध्ये मिळतो का आपल्याला? नाही. म्हणजे ऑप्शन नंबर ए हा काय आहे? इनकरेक्ट आहे. सेकंड वुड्स रिएक्शन की जी अल्किल हॅलाइड बरोबर करतो, त्यामुळे ऑप्शन नंबर बी हा काय आहे? इनकरेक्ट आहे. ऑप्शन नंबर सी इटार्ड रिएक्शन ही ज्याच्यामध्ये आपण काय म्हटलं? मिथिल अरिनचं ऑक्सिडेशन आपण बाय युजिंग क्रोमिल क्लोराईड करतो आणि त्याचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होत असतं? ॲरोमॅटिक अल्डिहाइडमध्ये. रिएक्शन एकदा करून दाखवतो तेव्हा कशा तरी सांगितलं आपण? टोल्यून. टोल्यून म्हणजे मिथिल अरिन. ओके. reacts with Cr2O2Cl2 Cr2Cl2 in presence of carbon disulfide. सुरुवातीला जो काही हा हायड्रोजन आहे कार्बन लायटात असणारे ते काय होतात? OCr-OH-Cl2 असा काय प्रोडक्ट तयार होतो? H. Now this get converted into aldehyde and this reaction is known as Itard reaction. So the option number C is the correct for question number 27. Question number 27 साठी C हा ऑप्शन करेक्ट आहे. सेकंड वन या ठिकाणी आपल्याला रिएक्शन दिली आहे पहा. काय केली आपल्याला? सेकंड वन मध्ये आपल्याला रिएक्शन दिलेली आहे. रिएक्शन काय दिली पाहता? C6H6 plus CO plus HCl. It gives on anhydrous AlCl3 it gives X. अशा आपल्याला एक रिएक्शन दिली आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन दिले पहा. द कंपाउंड X इज C6H5CH3. Second one C6H5CH2Cl, C6H5CHO. आता या क्वेश्चनचा आन्सर घेण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तर हे इक्वेशन किंवा रिएक्शन काय करणं गरजेचं आहे? या ठिकाणी सोडवणं गरजेचं आहे. पाहता कसं काय सोडून बघूया. C6H6 म्हणजे बेन्झीनची रिंग. रिएक्ट विथ COHCl and anhydrous AlCl3. Now we can see this reaction when the benzene or the substituted benzene reacts with carbon monoxide and the hydrochloric acid in presence of anhydrous aluminum trichloride to form the benzaldehyde. And this reaction is known as the Gratermann-Koch formulation. And हे म्हणजे काय आहे? C6H5CHO. म्हणजे ऑप्शन नंबर किती करेक्ट आहे पहा? ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 27. 27 साठी सी हा काय आहे या ठिकाणी करेक्ट आहे. त्याच्या पुढचा पहा 28 नंबरचा क्वेश्चन काय आहे पहा? RC triple bond N plus twice of H on stannous chloride plus HCl and H3O plus gives RCHO plus NH4Cl. This reaction is known as म्हणजे ज्यावेळी अल्किल नायट्राइट रिएक्ट्स
स्टीफन्स रिॲक्शन. बरोबर आहे. मग आता ऑप्शन पाहूया आपण. ए इटार्ड रिॲक्शन, बी स्टीफन्स रिॲक्शन, सी हेल-होलार्ड झेलेन्स्की रिॲक्शन, डी बाल्ज-ट्रिमन रिॲक्शन. So the option number B is the correct for question number 28. 28 साठी काय आहे? B हा करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे या ठिकाणी? स्टीफन रिॲक्शन हे त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. सेकंड काय आहे बघा? ॲसिटोफेनॉन इज प्रेफर्ड फ्रॉम. ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये रोझनमन रिडक्शन, सँडवियर, HVZ, वुड्स रिॲक्शन, फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शन. ॲसिटोफेनॉन मीन्स benzene ring connected to or the aromatic ring connected to carbonyl group. This one is the acetophenone. ही जे काही ॲसिटोफेनॉन आहे ते कशाशी रिलेटेड आहे? ऑप्शन सांगितले आपण रोझनमन, वुड्स रिॲक्शन, फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शन. याच्यापैकी आपण रिॲक्शन एक्सप्लेनेशनच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन मीन्स benzene or the substituted benzene react with acetyl chloride to form acetophenone. So this reaction is related to the Friedel-Crafts reaction. So the option number D is the correct for question number 9. 29 साठी D हे काय आहे या ठिकाणी करेक्ट आहे. पुढचे बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे का 28 नंबरचे क्वेश्चन. सॉरी 25 पासून सुरू करूया आपण हे पुढचे क्रिटिकल मध्ये. 25 नंबरचा क्वेश्चन आहे या ठिकाणी. अ रिएजंट दॅट इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट सायनाइड इनटू ॲसिटाल्डिहाइड इज. असा रिएजंट कोणता आहे की तो काय कन्वर्ट करतोय? सायनाइडचं कन्वर्जन हे ॲसिटाल्डिहाइड मध्ये करतो. ऑप्शन नंबर ए इथिल मॅग्नेशियम क्लोराइड. ऑप्शन नंबर बी मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. ऑप्शन नंबर सी ॲसिटिल क्लोराइड. ऑप्शन नंबर डी स्टॅनस क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ HCl. मग याच्यापैकी असा कोणता रिएजंट आहे की जो सायनाइडचं कन्वर्जन हे ॲसिटाल्डिहाइड मध्ये करतो? आता आपण ग्रिग्नार्ड रिएजंट कुठे कुठे वापरलेत? एक तर ॲसिटिल क्लोराइड मध्ये वापरलेत, नायट्राइल मध्ये वापरलेत. इथं काय म्हटलं आपण? सायनाइडचं कन्वर्जन हे ॲसिटाल्डिहाइड मध्ये करायचं. मग सायनाइड म्हणजे RC ट्रिपल बॉन्ड N ऑन रिडक्शन. रिडक्शन करण्यासाठी आपण स्टॅनस क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ HCl वापरतो की ज्याच्यामध्ये आपल्याला 2 नेसंट हायड्रोजन मिळतात. हे मिळालेले 2 नेसंट हायड्रोजन की जे काय केले जातात सायनाइडमध्ये ॲड केले जातात आणि त्याच्यापासून आपल्याला अल्डिहाइड मिळतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 25 साठी ऑप्शन नंबर बी हा काय आहे? करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 26 नंबरचा पहा. द रिएजंट यूज्ड इन गॅटरमन-कोच फॉर्मायलेशन अल्डिहाइड सिंथेसिस इज. म्हणजे गॅटरमन-कोच जे काही फॉर्मायलेशन सिंथेसिस आहे त्याच्यामध्ये कोणता रिएजंट वापरला जातो? ऑप्शन आहेत लेड PB BaSO4. ऑप्शन नंबर बी अल्कलाइन KMnO4. ऑप्शन नंबर सी ॲसिडिक KMnO4. ऑप्शन नंबर डी CO+HCl. आणि आत्ताच आपण या ठिकाणी रिॲक्शन पाहून झाली होती. when the benzene or the substituted benzene react with carbon monoxide and the hydrochloric acid in presence of anhydrous aluminum trichloride to form benzaldehyde, and this is nothing but the Gattermann-Koch formylation. So the option number D is the correct for question number 26. क्वेश्चन नंबर 26 साठी काय आहे? डी हा करेक्ट आहे. देन 27 नंबरचा क्वेश्चन काय आहे का? 27 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी पहा. क्वेश्चन अगोदर पहा. रिॲक्शन दिलेली आहे. रिॲक्ट विथ RC+OCl anhydrous aluminum chloride gives C+OR+HCl is an example of. हे कशाचे एक्झाम्पल आहे? सिम्पली आहे बेन्झीन रिंगमध्ये असाइल ग्रुपचं इंट्रोडक्शन झालं. इंट्रोडक्शन टू असाइल ग्रुप इनटू बेन्झीन रिंग. दिस रिॲक्शन इज नथिंग बट द फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. आणि आता पाहूया आपल्या ऑप्शनमध्ये तो आहे का? ऑप्शन नंबर ए फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन. ऑप्शन नंबर बी
फ्रिडलक्राफ्ट असायलेशन, सॉरी पहिला ए आहे फ्रिडलक्राफ्ट अल्कायलेशन, दुसरा आहे फ्रिडलक्राफ्ट असायलेशन, थर्ड वन कॅनिझारोज रिॲक्शन अँड लास्ट वन क्लेन्झर कंडेन्सेशन. आता आपल्याला माहिती आहे असाइल ग्रुप इंट्रोड्यूस झालाय म्हणजे ऑप्शन नंबर काय असणार आहे बी, फ्रिडलक्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. सो फॉर क्वेश्चन नंबर 27 ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट. सी साठी काय आहे, सॉरी 27 साठी बी हा करेक्ट आहे. द प्रोडक्ट ऑफ द रिॲक्शन बिटवीन डायइथिल कॅडमियम अँड ॲसिटिल क्लोराइड इज, म्हणजे काय विचारले पहा, द प्रोडक्ट ऑफ द रिॲक्शन, जो काही प्रोडक्ट रिॲक्शनचा डायइथिल कॅडमियम आणि ॲसिटिल क्लोराइडचा प्रोडक्ट काय मिळेल असं आपल्याला विचारले. रिॲक्शन सोडून पाहूया. ॲसिटिल क्लोराइड मीन्स CH3C डबल बॉन्ड OCl. कॅडमियम कुठला दिलाय, डायइथिल कॅडमियम मीन्स C2H5 twice CD. This Cl is replaced by one ethyl groups. So twice of CH3C double bond O C2H5 plus cadmium chloride. So the ethyl methyl ketone is the correct answer. पहा बरं तो कोणता ऑप्शन आहे इथिल मिथिल कीटोनचा. फर्स्ट डायमिथिल कीटोन, फ्रॉम दॅट रिॲक्शन इट इज इनकरेक्ट. डायइथिल कीटोन इट इज ऑल्सो इनकरेक्ट. ॲसिटाल्डिहाइड also incorrect, and ethyl methyl ketone is the correct. So the option number D is the correct for question number 29. Question number 29 साठी ऑप्शन नंबर काय आहे का, D हा करेक्ट आहे. त्याच्या खाली बघायला आहे 28 नंबरचा. 28 नंबरचा मध्ये आपला मिस झालाय. 28 नंबरचा क्वेश्चन काय आहे का, when the benzoyl chloride C double bond O Cl on reduction by using lead palladium barium sulfate, it gives C double bond O H, is an example of Clemenson's reduction, रोझनमन रिडक्शन, वुल्फ-किश्नर रिडक्शन का वुड्स रिॲक्शन. आता आपल्याला सिम्पली या ठिकाणी काय झालंय की ॲसिटिल क्लोराइडचं रिडक्शन झालंय बाय युजिंग लेड विच इज पॉइझन विथ बेरियम सल्फेट टू फॉर्म द बेन्झाल्डिहाइड अँड दिस वन इज द रोझनमन रिडक्शन रिॲक्शन. सो द ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 28. 28 साठी क्वेश्चन नंबर बी हा काय आहे तर करेक्ट आहे. नेक्स्ट पहा, ॲसिटाल्डिहाइड इज नॉट ऑब्टेन्ड इन विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन. खाली आपल्याला काय दिलं, एक रिॲक्शन दिलं, त्याच्यापैकी अशी कोणती रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये ॲसिटाल्डिहाइड प्रिपेअर होत नाही किंवा करता येत नाही. फर्स्ट वन ए, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 CH double bond CH2 on ozonolysis and zinc dust. दुसरी आहे पहा, ऑप्शन नंबर ए आहे. ऑप्शन नंबर बी काय आहे पहा, CH3 CH double bond on ozonolysis O3 ZnH2O. या ठिकाणी पण ओझोनोलिसिस आहे. दुसरा आहे C ट्रिपल बॉन्ड CH plus H2O HgSO4 plus H2SO4 and last one option number D CH3 COCl plus H2 lead palladium barium sulfate. आता आपल्याला विचारलंय याच्यापैकी अशी कोणती रिॲक्शन आहे की ज्याच्यापासून ॲसिटाल्डिहाइड प्रिपेअर होत नाही. आपण अगोदर हा ऑप्शन बघू, याच्यामध्ये आपण ओझोनोलिसिस केले तर हा काय होईल, अशा पद्धतीने ब्रेक होईल, म्हणजे ॲसिटाल्डिहाइड या ठिकाणी तयार होऊ शकतो. याच्यामध्ये काय होईल, आपण ॲडिशन ऑफ H2O, म्हणजे एका कार्बनला काय लागणार आहे, ऑक्सिजन, म्हणजे यामध्ये ॲसिटाल्डिहाइड तयार होऊ शकतो. याच्यामध्ये CH3COCl3 H is replaced by Cl is replaced by H. So
सो इट गिव्स ॲसिटाल्डिहाइड. म्हणजे आपली ह्या तिघांमध्येही ॲसिटाल्डिहाइड तयार करतात. नाव इन दॅट कंपाऊंड हिअर 1 2 3 4 5 कार्बन atoms are present. When we oxidize that atom, this one will be remaining. So in that reaction, compound number A is not undergoes the oxidation and it does not give the acetaldehyde. So the option number A is the correct for question number 30. चला A हा काय आहे याच्यासाठी करेक्ट आहे. The next कॉम्पिटेटिव्ह टाईपचे हे पाहिजे आपण. क्रिटिकल, कॉम्पिटेटिव्ह आणि क्लासिकल असे 3 टाईपमध्ये आपण MCQ पाहतोय. त्याच्यामधले आता दुसरा पाहतोय आपण क्रिटिकल टाईपचे काही आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत. पहा पहिला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 13 नंबरचा क्वेश्चन आहे. टू सिंथेसाइज ॲसिटोन फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. To synthesize acetone from Grignard reagent, methyl magnesium iodide. Which of the following is used? Methyl magnesium iodide. Acetone तयार करण्यासाठी खालीलपैकी तुम्ही काय वापरणार आहात? काय तयार करायचे? ॲसिटोन. ॲसिटोन म्हणजे काय आहे? ॲलिफॅटिक कीटोन. म्हणजेच आपल्याला स्टार्टिंग मटेरियल सुद्धा काय वापरायचं आहे? ॲलिफॅटिक कीटोन वापरायचं आहे. So first one, benzonitrile. It forms the aromatic ketone. That's why option number A is the incorrect. Pent 3En nitrile. आपल्याला ॲसिटोन मध्ये 3च कार्बन हवेत. किती हवे? 3. पेंट मध्ये किती आहेत? 5. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी हा काय आहे? इनकरेक्ट आहे. हायड्रोजन सायनाइड means HCN which includes only one types of carbon atoms, so it is also incorrect. Option number D, acetonitrile. Option number D काय म्हटलं आपण? acetonitrile which includes the carbon number 2 and 1 from the methyl magnesium bromide, so it forms the 3 carbon atoms. That's why option number D is the correct for question number 13. CH3 C ट्रिपल बॉन्ड N याच्यामध्ये आपण जर जोडलं तर आपल्याला याच्यापासून काय तयार होईल? पहा ॲसिटोन हे काय तयार होते याच्यापासून तयार होते. देन नेक्स्ट वन, इन गॅटरमन-कोल्स रिएक्शन. गॅटरमन-कोल्स रिएक्शन ही या ठिकाणी बेन्झीन रिएक्ट्स विथ CO plus BCl. D is the deuterium. It is the isotopes of hydrogen in presence of AlCl3. The product form is dash dash. याच्यामध्ये कोणता प्रोडक्ट मिळेल असे विचारले. आपण अगोदर रिएक्शन सोडून पाहू. याच्यापासून काय तयार होतं? C डबल बॉन्ड O HCl. H च्या जागी काय हा? D. So this HCl is removed and it forms बेन्झीन रिंग. मग आयदर जोडताना तुम्ही ते कार्बन नंबर 1 ला जोडा किंवा 2 ला. काय काय अटॅचमेंट? C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी D. DCO अटॅच टू द बेन्झीन रिंग. म्हणजे ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. कशासाठी? क्वेश्चन नंबर 14 साठी. देन 15, फॉर्माल्डिहाइड कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय. फॉर्माल्डिहाइड कशापासून प्रिपेअर करता येत नाही असं विचारले. ऑप्शन नंबर ए, ऑक्सिडेशन ऑफ मिथेनॉल. ऑप्शन नंबर बी, रोझनमंड रिएक्शन. ऑप्शन नंबर सी, डिहायड्रोजनेशन ऑफ मिथेनॉल. अँड ऑप्शन नंबर डी, ओझोनोलिसिस ऑफ इथिलीन. आता आपल्याला फॉर्माल्डिहाइड तयार करायचे. काय तयार करायचे? फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड तयार हे कशापासून करता येत नाही असं विचारले. ऑक्सिडेशन ऑफ मिथेनॉल घेतलं आपण तर मिथेनॉलचं ऑक्सिडेशन म्हणजे त्याच्यातून काय करायचं आहे? हायड्रोजन काढून टाकायचे. म्हणजे आपल्याला त्याच्यापासून इझिली फॉर्माल्डिहाइड तयार करता येईल. बरोबर आहे. अल्डिहाइड अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला अल्डिहाइडच मिळतात. म्हणजे ऑप्शन नंबर ए हा इनकरेक्ट आहे. ऑप्शन नंबर बी, रोझनमंड मेथड. रोझनमंड म्हणजे काय म्हटले आपण? when the acetyl chloride and the acetyl chloride contains 2 carbon atoms and the 2 carbon atoms does not form the formaldehyde. So the option number B is the correct for question number 15. That is Rosenmund reduction reaction.
काय आहे, रोझनमन रिडक्शन रिॲक्शन हे त्यासाठी करेक्ट ऑप्शन आहे की ज्याच्यापासून आपण फॉर्माल्डिहाइड तयार करू शकत नाही. ऑप्शन देन 16 नंबर, द रिएजंट वन वुड चूज टू फॉर्म प्रोपॅनॉइल क्लोराइड इनटू ब्यूटॅनोन इज डॅश डॅश मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड, डायइथिल कॅडमियम, मिथॉक्सी मॅग्नेशियम, मिथिल क्लोराइड. काय करायचं अगोदर व्यवस्थित समजून घ्या. CH3CH2CO म्हणजेच प्रोपॅनॉइल क्लोराइड चं कन्वर्जन कशामध्ये करायचंय पहा. CH3 CH2C डबल बॉन्ड O CH3 ब्यूटॅनॉन मध्ये करायचे. त्याच्यासाठी खालीलपैकी कोणता रिएजंट वापरता येईल. आता आपल्याला याच्यापासून केटोन तयार करायचं, त्यासाठी याची मेथड आठवली पाहिजे. मग याच्यामध्ये आपण एक मेथड पाहिली आहे, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन फ्रॉम ॲसिटिल क्लोराइड. इन दॅट रिॲक्शन वी कॅन यूज द डायइथिल कॅडमियम or the dialkyl cadmium. So here dimethyl cadmium is used. अशा पद्धतीने रिएक्शन ही पहा, CH3 CH2 COCl प्लस डायमिथिल कॅडमियम काय तयार होईल पहा, CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3. How many times? 2 moles. So the CH3 CH2 CO CH3 is the dimethyl. So the option number B is the correct for question number 16. Question number 16 साठी B हे काय आहे तर करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे पहा. पुढचा क्वेश्चन काय आहे, मॅच द फॉलोइंग इन द फॉर्मेशन ऑफ बेंझाल्डिहाइड PHCHO means बेंझाल्डिहाइड. फॉलोइंग रिएक्शन्स आर यूज्ड, match the them correctly. रिएक्शन काय आहे पहा, रिएक्शन या ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूला आपण घेऊ रिएजंट. ऑप्शन नंबर काय आहे पहिला, ए रोझनमन रिडक्शन रिएक्शन. 2 आहे गॅटरमन कोच फॉर्मायलेशन. सी आहे इटार्ड रिएक्शन आणि डी आहे स्टीफन रिएक्शन. ओके, नाउ रिएजंट आर यूज्ड, ए CO प्लस HCl. सेकंड आहे क्रोमिल क्लोराइड. थर्ड वन स्टॅनस क्लोराइड इन प्रेजेंस ऑफ HCl and last one palladium which is poisoned with barium sulfate. हे रिएक्शन आहे आणि हे रिएजंट आहे. हे आपल्याला काय करायचंय, मॅच करायचंय. नाउ रोझनमन रिएक्शन, which reagents are used? रोझनमन रिएक्शन means काय पाहिलं आपण, ॲसिटिल क्लोराइड ऑन रिडक्शन बाय युजिंग palladium which is poisoned with barium sulfate. Means A gives the option number 4. Means A काय असणार आहे पहा, connected to 4. Then next Gattermann Koch formulation. It includes the carbon monoxide and the HCl. So the B gives second. C Itard reaction. Itard reaction कशामध्ये होते, when the methyl arenes in which methyl group is oxidized by chromyl chloride in presence of a carbon disulfide, it gives imine hydrochloride, and which on hydrolysis gives benzaldehyde. Is nothing but the ether. So the option number second. Sorry, B ला काय घ्यायचं आपला, फर्स्ट घ्यायचा, C ला सेकंड. And Stephan reaction, stannous chloride HCl. So the option number D is equal to 3. म्हणजे A ला काय असणार आहे 4, B gives first, C gives second, D gives third. Which option is the correct? ऑप्शन मध्ये पाहता ऑप्शन नंबर B, A 4, B first, C second, D third. So the option number
बी इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 17. आणि क्वेश्चन नंबर 17 साठी बी हा काय आहे तर करेक्ट आहे. अशा पद्धतीने आपण एक 15 MCQ या ठिकाणी डिस्कस करून झालेले आहेत. आता याच्यावरती आधारित असणारे काही अजून MCQ मी तुम्हाला असाइनमेंटसाठी देणार आहे. याच्यामध्ये जर काही अडचणी असतील याच्या विचारलेल्या प्रश्नांवरती तर तुम्ही ते मला पर्सनली फोन करून विचारू शकता. काही डाऊट असतील तर ते तुम्ही काय करायचे क्लिअर करून घ्यायचे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड केटोन्सच्या एकंदरीत 6 मेथड्स पाहिल्यात की ज्याच्यामध्ये अल्कोहोलपासून असेल, हायड्रोकार्बनपासून असतील, अदर मेथड्समध्ये ॲसिटिल क्लोराईड, नायट्राइल्स, देन नेक्स्ट ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आणि इस्टर्स ह्या प्रिपरेशनच्या मेथड्स आहेत आणि याच्यावरती आधारित असणारे आपण MCQ या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. MCQ बरोबरच थेरीसुद्धा आपण सकाळच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहून झालेली आहे. याच्यावरती पुन्हा वाचून जर काही डाऊट असतील तर ते तुम्ही काय करायचे डिस्कस करायचे आणि याच्यावरचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो आजच्या लेक्चरसाठी थांबूया. उरलेला पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत.